BCLचा हा थरार आपण अनुभवतोय पाहतोय आणि पहिले षटक पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतील रणजित पिलनकरच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला भूषण पिलनकर एक स्वतःच्या प्रति पाहिलं जात आहे. यावेळी तिसऱ्या चेंडूवरती सन्मान दिला गेला आहे. एक धाव तिथून कंप्लीट केली जाईल. उमेश चेंडू दानिश मुकादमसाठी आणि पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आपलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये दानिश मुकादम ऑन फायर. पहिला चेंडू 6 धावांसाठी. डीजे यावेळीचा चांगला चेंडू रणजित पिलनकर सुद्धा एक मोठे नाव आहे या पंचक्रोशीमध्ये. चांगली गोलंदाजी सातत्याने करतात. त्यांना सुद्धा माहित आहे की कसं कमबॅक करायचा. मी चूक केली त्यानंतर कमबॅक कसं करणं गरजेचं असतं. त्याचं प्रतिबद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं रणजित पिलनकरच्या माध्यमातून. वीर गोलंदाज होता भाऊ या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा अकबर 11 हा संघ फलंदाजी करीत असतावेळी. ज्याने मेलविकेला चांगले भूषण पिलनकर यांची झेल पकडली होती. तर राहुल बोलकर येतो गोलंदाजी ट्रॅकवर. राहुल बोलकरचा जर विचार केला तर आज सातत्याने या स्पर्धा या
इकडे घडत असतात. त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते. एक आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आयकॉन खेळाडू आज राहुल बोरकर इथे आपल्याला पाहायला मिळतील. ACLच्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील उमेश पावसकर. एक षटकार जरूर लगावला आहे, परंतु आता एक चांगला बॅटल असेल. राईटमध्ये विकेट राहुल बोरकर. यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू होता, बिरकाव जरूर दिला. क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहे. एक धाव तिथून कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. नाणेफेकीचा कल इथे मात्र जरूर जिंकला. टॉसचा बॉस इथे मात्र साई कृपा संघ झाला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, परंतु पहिल्या षटकात थोडंसं महागडं पाहायला मिळालं रणजित पिलनकर यांचं. तिथे 15 धावा खर्च केल्या. 2 मोठे फटके दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. राहुल बोरकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी अचूक टप्प्याचा चेंडू होता. बिरकाव देण्याचा प्रयत्न, थोडासा दूरवरती चेंडू ठेवला बॉडीपासून. जर इथे मात्र निर्धाव चेंडूची जरूर सांगता येईल. दानिश मुकादम थोडेसे बीट झाले इथे मात्र चेंडू मागे आणि मात्र पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील राहुल बोरकर. राईटमध्ये विकेट. यावेळी झेलची शक्यता. इथे मात्र फटका फसला. मिस्टँडिंग स्ट्रोक. इथे मात्र पकडला जाईल झेल आणि संपवला इथे मात्र दानिश मुकादम याचा खेळ. आपल्यातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहुल बोरकर पाहायला मिळतात आहे. डीजे दानिश मुकादम इथे थोडासा मिसस्टँडिंग स्ट्रोक खेळला गेला आणि दानिश मुकादम यांचा झेल चांगला टिपला गेला. फॉलोथ्रूमध्ये राहुल बोरकरच्या माध्यमातून इथे मात्र दानिश मुकादम बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळाला. दुसरा धक्का बसला आहे अकबर 11 या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील ताबीज. एकाएकांचं सोमेश्वर गावातून बिलॉंग करतात पाहायला मिळतील. सातत्याने अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या. स्वतःच्या फलंदाजीवरती आपल्या स्पर्धा ज्या ट्रॉफ्या काही ठिकाणी जाऊन ट्रॉफी जिंकून दिल्यात असे फलंदाजीसाठी आले ताबीज पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल मॅन फ्रॉम चिंचखेरी. यावेळेचा पहिला चेंडू आपल्यातून कामगिरी. पहिल्या चेंडूवरती फटका जरी सजवलाय, परंतु चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी. ते थोडासा फटका जरी सजवला होता. नैसर्गिक अडथळा मैदानावरती जरूर असतील आणि त्याचा इथे बेनिफिट मात्र गोलंदाजाला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. फटका चांगला होता, परंतु डिक्लेरेशन बॉक्समध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती, म्हणजेच 17 धावा. इथे मात्र 17 वरती होईल कोणत्या संघाला खतरा इथे पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता, चांगला फटका जवळ थोडासा मागे ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता आणि त्याला पाठवून दिलं. इथे मात्र डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी चेंडू. धावसंख्या 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू. नाणेफेकीचा कौल जरूर जिंकला आणि साई कृपा संघाने क्षेत्ररक्षणचा निर्णय जरूर घेतला आहे, परंतु चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु इथे मात्र फुल टॉसला इथे सोडणार नाही आहे. फुल टॉस केलाय ताबीजेच्या बॅटमधून. पहिला दणदणीत असा षटकार. डीजे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार जरी केला होता, पण चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झाला. परंतु आता काय करतं, आता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस केला. इथे मात्र पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. यावेळी टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू टाकला होता. राहुलच्या माध्यमातून त्याला ब्रेक पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. तिथून चेंडू निर्धाव चेंडूची जरूर सांगतो तो एस्टनच्या मागे पाहायला मिळतील. अंतू बोरकर यांच्या माध्यमातून चांगली एस्टनची भूमिका पाहायला मिळाली आणि तिथे चेंडू गदर केला आणि फेकी करबंद कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची जरूर सांगतो झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली होती, म्हणजे 23 या धावसंख्येवरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अकबर 11 हा संघ फलंदाजी करीत असताना पाहायला मिळालं. ACL सोमेश्वर क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये हा थोड्या रातचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
पाहायला मिळतील. आज विशाल काळकर यांचा जर विचार केला तर SCL शिवनेरी क्रिकेट प्रीमियर लीगच्या थरारामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मला वाटतं मॅन ऑफ द सिरीज त्यांना भेटलं होतं. असे विशाल काळकर इथे मात्र SCLच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतील. सोमेश्वर क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर तर दाखल झाले. इथे मात्र काय मी स्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहे. झेल खाली विशाल काळकर फॉलोथ्रूमध्ये पकडला जाईल झेल आणि मात्र संपला. इथे मात्र उमेश पावसकर यांचा खेळ थोडासा फटका पोचला आणि सरळ फॉलोथ्रूमध्ये झेल टिपला गेला. कान मंत्र दिलं झालं. अंतू बोरकर यांच्या माध्यमातून एक चांगले खेळाडू पाहायला मिळतात. एक या चिंचकरी गावाचे लेजंड म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं अंतू बोरकर असे आपल्याला यष्टींच्या भूमिकेमध्ये पाहिले जातील आणि चांगली मार्गदर्शन सुद्धा केलं जातं सातत्याने. गोलंदाज क्षेत्ररक्षकांना सुद्धा अंतू बोरकर यांच्या माध्यमातून चांगलं मार्गदर्शन सातत्याने केलं जात आहे. तसेच चांगली गोलंदाजी विशाल काळकर यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती इथे मध्ये उमेश पावसकरला बाद केलाय. विचार केला तर पहिलं रणजित पिलोरकरने षटक टाकले गेलं. रणजित पिलोरकरने धावा खर्च केल्या 15, एक विकेट घेतल्या तिथे. त्यानंतर राहुलला दाखल केलं. राहुल यांनी 8 धावा खर्च केल्या आणि तिथे मात्र एक गडी माघार परतवलं आणि आता मात्र विशाल काळकर आले. विशाल काळकर याच्या पहिल्या चेंडूवरती उमेश पावसकर याला बाद केलाय. म्हणजे एक तर चांगले त्या प्रत्येक गोलंदाज इथे एक विकेट घेतला जात आहे. परंतु चांगली फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचले 23 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील करण नागवेकर. नंतर बाबर शेख खतीसेक या पंचक्रोशीचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं असा करण नागवेकर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला असतील करण नागवेकर. ना स्ट्रायकिंग एंडला ताबीजला पाहतोय आपण. नवीन फलंदाज करण नागवेकर एक मोठं नाव या पंचक्रोशीतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने यांना पाहिलं जातं. परंतु आज इथे मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलं जात आहे. रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु इथे झेल निसटला गेला. अंतिम क्षणी झेल होता परंतु झेल निसटला गेला. परंतु चांगली पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. आपण क्षेत्ररक्षक मला वाटतं कोण आहे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे करण नागवेकरला मोठे एक योगदान दिलं जाते. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी होता लीपमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मिळावच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे पकडला जाईल क्षेत्ररक्षकाने फेकी करत परंतु एक धाव तिथून कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 25 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय करण नागवेकर ऑन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. तर विशाल काळकर ऑन बॉलिंग मार्क राईट नंबर द विकेट धावणे चालू केल्या. पंचांना पार केला. हा चेंडू अगदी बाहेर टाकला होता चेंडू. पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचला. 9 बॉलचा इशारा येतोय. थोडासा पाय मला वाटतं थोडासा पायामध्ये अंतर जास्त भेटला आणि तिथे मात्र पंचांचा न घोषित केला. एक धाव तिथून पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 30 षटकाचा खेळ प्रगतीपथावर पाहतोय आपण. फ्रीड बॉल फ्रीड असेल इथे मात्र. नो बॉलचा इशारा. फ्रीडचा चेंडू मात्र करण नागवेकर फटका चांगला सजवला आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु फ्रीड बॉल आहे इथे. नो बॉलचा इशारा होता. त्यानंतर फ्रीड असेल चेंडू आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 27 या धावसंख्येवरती आतापर्यंत उमर 11 संघ फलंदाजी करत असलेले पाहतोय आपण. विशाल काळकर राईट द विकेट. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा. इथे मात्र थोडासा ब्रेकचा इशारा होता परंतु इथे पंचांना दंडित केलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचला गेला. या सामन्याची मेन अंपायरचे काम पाहतोय आपण. एक नावाजलेलं खेळाडू या रत्नागिरी जिल्ह्यामधील नुकतीच ISPL ची टुर्नामेंटची आपण जर विचार केला तर त्यांनी ट्रायल्स दिली होती. ते रत्नागिरी जिल्ह्यामधून सिलेक्शन झालं होतं आणि आज मुंबईची ट्रायल्स देऊन इथे आपण पाहतो यांना पंचांच्या भूमिकेमध्ये शुभम मुरकर यांना पाहतो. तर स्क्वेअर अंपायर एक रोहन चालके एक पंचक्रोशीचे लेजंड म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे रोहन चालके आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लीगच्या अंपायरच्या भूमिकेमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय विशाल काळकर याला पुन्हा एकदा ताबीज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. यावेळेस थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निश्चित एक
पंचांचा इशारा येतो वाईट. दोन्ही बॉल समांतर केले गेले म्हणजे तो वाईट बॉलचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचला. चांगली गोलंदाजी विशालने केली आहे जरूर, परंतु इथे थोडंसं खराब गोलंदाजीचा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिल्या चेंडूवरती उमेश पावसकरला बाद केला, त्यानंतर थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण यावेळेस थोडासा चेंडू खाली राहिला. ताबीज यांचा पुढून मारण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता झाली. धावसंख्या आता मात्र 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. विशाल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस सन्मान दिला गेला चेंडूला. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 31 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अकबर 11 संघ फलंदाजी करत असतावली. जाऊया आपण एक सोमती थँक्यू. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 31 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा जरूर केला गेला पंचांकडून. म्हणजे एक हनामारीचं असं षटक व्हायला जाईल. आता 3 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर असतील, बाकी सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील आपल्याला. नवीन गोलंदाज मैदानावरती राहुल बोरकरला दाखल केलं गेलं. राहुलने पहिलं दुसरं षटक टाकलं होतं, तिथे 8 धावा खर्च केला होता आणि 1 विकेट घेतला होता. तसं राहुल बोरकरला इथे मात्र विश्वास संघावरती दाखवलं जातं संघाच्या वतीने. एक चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतो राहुल बोरकरच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ताबीज पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंडला करेन नागवेकर, मॅनबॉम्ब हत्तीस आणि ताबीज यांचा जर विचार केला तर सोमेश्वर मोल्ला मॅनबॉम्ब पाहायला मिळतील. सोमेश्वर गावातून आज नावारूपाला आलेले फलंदाज ताबीज पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस पहिला चेंडू शॉर्टआर्म पोल केला. क्षेत्ररक्षक तिथे रणजित पिलनकर पोहोचले गेले आहे. इथे मात्र काय होत आहे, झेल निसटला गेला आहे. इथे मोठी गलती केली मला वाटतं. थोडंसं नाराजी असतील का स्वतःच्या हातावरती, कारण एक चांगला खेळाडूला बाद करण्याची संधी जरूर निर्माण होती, परंतु इथे मात्र झेल सोडला गेला. एक मोठं जीवदान ताबीज याला दिला गेलाय. पुन्हा एकदा मात्र स्ट्रायकिंग एंडला करेन नागवेकर. धावसंख्या 32 या धावसंख्येवरती राहुल बोरकर ऑन बॉलिंग मार राईट नंबर द विकेट. यावेळेस अचूक टप्प्याचा चेंडू होता, इथे रोखला गेला. इथे मिसफील्ड झाले. चांगला गॅप शोधला होता, परंतु रणजित पिलनकर इथे होते आणि रणजित पिलनकर तिथे तैनात होते. क्षेत्ररक्षक थोडेसे मिसफील्ड झाले तर रणजित पिलनकर पण चांगला बॅकअप पाहायला मिळाला. मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, कारण रणजित पिलनकर थोडीशी आपण पाहिलं जातं तर सातत्याने क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग पाहायला मिळतंय. म्हणून प्रणित यांना इथे पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये चेंज केलं जात आहे. पॉइंटला रणजितला धाडलं जातं आणि इथे मिड विकेट काबू करण्याच्या सर्कलमध्ये पाहायला मिळतील प्रणितीला. यावेळेस काय ताबीज इथे मात्र ऐकणार नाही आहे, पाठवून दिलाय. पॉवर प्लेचा पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ताबीज यांच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलाय मिडांच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आपलातून फटका. डीजे पुन्हा एकदा जाऊया. ताबीज इथे मात्र पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलता येईल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथं मिस्टर लिस्टोक पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलं गेलं. सिद्धेश बोरकर क्षेत्ररक्षक तिथे तैनात झाले. एक धाव तिथून कंप्लीट होईल एका धाबेच्या माध्यमातून. आता धावसंख्या 1 ने पुढे फसावी. 40 या धावसंख्येवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर.
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. करण नागवेकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. राहुल बोरकर गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस टप्प्याचा चेंडू तो भिरकावून देण्याचा जरूर प्रयत्न होता. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. तिथे निर्धाव चेंडूची जरी सांगता झाली आहे. धावसंख्या 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. आपण पाहतो हा सामना साई कृपा आणि समोर असेल अकबर 11 हा संघ. दोन संघांच्या दरम्यान ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज SCLचा सोमेश्वर क्रिकेट लीगचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना. यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी बीट चालू होते, परंतु पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा जरूर पोहोचलाय आणि व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर एक धाव पूर्णपणे प्राप्त झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 41 या धावसंख्येवरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडंसं कानमंत्र जरूर दिलं जाईल. राहुल बोरकरला कार्य एक समोर एक चांगला फलंदाज पाहायला गेलं तर एक मोठं नाव या पंचक्रोशीमधील करण नागवेकर स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. राहुल आपल्या षटकातील पुढे चेंडू. यावेळेस मिस्ड अँड स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. झेल खाली फलंदाजीमध्ये राहुल बोरकर यांचा पकडलं जाईल झेल आणि समाप्त होते मात्र करण नागवेकर यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. बाहुबली अर्थातच करण नागवेकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील आपल्याला. शिवमला पाहायला जाईल आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभि नागवेकर पाहायला मिळतील. अभि नागवेकरचा जर विचार केला तर आताच सध्याच गेल्या हप्त्यामध्ये झालेली स्पर्धा अर्थातच शिवनेरी क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये चांगली फलंदाजी केली होती. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगली 35 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. अशी अभि नागवेकर नाशिकनेला पाहायला मिळतील. यावेळी फुलटॉस चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपलातून झेल पकडला गेलाय. आपलातून झेल पाहायला मिळाला इथे मात्र क्षेत्ररक्षक साई बोरकर यांच्या माध्यमातून काय झेल पकडला. अफलातून इथे मात्र कॅच ऑफ द टुर्नामेंट. कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक चांगली झेल पाहायला मिळाली नसीम यांच्या माध्यमातून, परंतु आज इथे मात्र पाहायला मिळेल चित्याची चपळाई मात्र साई बोरकर यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला गेला. कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळतं साई बोरकर यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगला फुलटॉस चेंडू होता. अभिषेकने चांगला मारला होता चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक तिथे अपघातून झेल पकडला. नवीन फलंदाज ऋषी पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम सोमेश्वर ऋषी नवीन फलंदाज. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय शिवम यावेळी झाला कार्पेट चेंडू केला. क्षेत्ररक्षक टीम मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात राज होते. तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण राज यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळालं. चांगली फेकी कव्हर केली. एस्टेनच्या भूमिकेमध्ये पाहतो अंतू बोरकर यांना चांगली फेकी गॅदर केला चेंडू. तिथे एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोहोचले 42 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शिवम आपल्या षटकातील पुढे चेंडू केला. आता मात्र शायकिनेला एक उगवता सितारा अभि नागवेकर पाहायला मिळेल. यावेळेचा थोड्यांचा उजवी यष्टी सोडून आहे ते पाहायला मिळेल. पंचांची उजवी यष्टी सोडून इथे चेंडू गेला वाईट घोषित केला पंचांकडून. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढे चेंडू. यावेळेस फुलटॉस इथे मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु नाही. मिस स्टँडिंग इथे झालं मात्र दोन्ही गोलंदाज आणि यष्टीरक्षकांच्या माध्यमातून आणि तिथे मात्र झेल निसटला गेला आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे.
फुलटा चेंडू होता, थोडासा बीट झाला, अभि याच्या अंगावरती चेंडू आला आणि मात्र भिरकाव देण्याचा प्रयत्न होता. मिसस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. तिथून एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता 44 धाव संख्येवरती जाऊन पोहोचली आहे. ऋषी आता मात्र स्ट्राईक नेनला असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर शिवम आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन म्हणजेच काय चौथा चेंडू घेऊन आपल्या षटकातील पाहायला मिळतील. पण त्यांच्या यावेळेचा फुलटॉसला फुलटॉस केला. क्षेत्ररक्षक तिथे सिद्धेश होते, परंतु सिद्धेश याच्या डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आपलातून कामगिरी ऋषी याच्या माध्यमातून जर विचार केला तर अकबर 11 संघाकडून जर विचार केला तर कोणताही फलंदाज येतो आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावतोय. म्हणजे एक आपलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 50 झाली इथे मात्र संघाची. इथे मात्र आनंद कार्पेट चेंडू केला गेला. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून इथे पाहायला मिळाला आहे. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरी केला जाईल. इथे मात्र राज बोरकर पाहायला मिळतील आपल्याला क्षेत्ररक्षक. तिथून 2च धावा कंप्लीट केल्या जाईल. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 52 या धावसंख्येवरती. 52 एक चेंडू शेष असेल. स्ट्राईक इंडियनला आपल्याला पाहायला मिळतील ऋषी असतील स्ट्राईक इंडियनला. गोलंदाजी ट्रॅकवर शिवमला पाहतोय आपण. शिवमने चांगली गोलंदाजी केली, आतापर्यंत झकडून ठेवलं गेलं आहे. अंतिम चेंडू घेऊन आपल्या षटकातील आपल्या इनिंग मधील या फुलटा चेंडू यावेळेस का चांगली कामगिरी. पंचांचा इशारा तो नो बॉल म्हणजेच काय ते डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव तिथे आणि एकूण 2 धावा इथे मिळाल्या. नो बॉल नक्कीच इथे या. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता जरुरी. ते मात्र अभि इथे मात्र रनआउट होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. म्हणजेच 6 रुपये या संघासमोर डीजे.
टेकलेंडर राहुल बोरकरला पाहतोय आपण. तो गोलंदाजी ट्रॅकवर ताबीज यांना पाहतोय. चांगली गोलंदाजी ताबीजींच्या माध्यमातून पाहिली जाते, परंतु आज 55 धावांचं लक्ष कशा प्रकारे डिपेंड करतील. पहिला चेंडू ते मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची जरूर सांगता झाली आहे. चांगली गोलंदाजी ताबीज यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली आजच्या सामन्यामध्ये. अकबर 11 या संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहतोय. जर विचार केला तर सोमेश्वर मोल्ला या संघाकडून सातत्याने खेळत असतात, परंतु आज लीग फॉर्मॅट स्पर्धा ही अकबर 11 संघाकडून. इथे मात्र काय करताय, इथे मात्र झेलची शक्यता दानिशने पकडला जाईल आणि समाप्त इथे मात्र राज बोरकरचा खेळ. चांगली गोलंदाजी फलंदाज इथे मात्र राज बोरकर बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतात आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात. प्रीतम आजपर्यंत इथे 60 रुपये संघाचं प्रतिनिधित्व करता येईल पाहायला मिळतील. 55 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. प्रीतम आले हलक्या हाताने खेळला गेला गॅप शॉट इथे पाहायला जात आहे. तिथून डीपमध्ये क्षेत्ररक्षक ऋत्विज नागवेकर पोहोचले, तिथे एक धाव कंप्लीट केला जाईल. ते मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रो झाला इथे मात्र, आणि ओव्हर थ्रोचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ते मात्र पाहायला मिळालेलं खातं खोललं जाईल इथे मात्र संघाचं. 55 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे, कारण आज मोठं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे संघासमोर. त्याचा इथे राहुल बोरकर नॉस्टेकनीला पाहायला मिळतील. चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. राहुल बोरकर एक नामवंत खेळाडू म्हणून या चिंचखेडी गावातून पाहायला मिळतील आपल्याला नॉस्टेकनीला. तर स्ट्रायकिंगला प्रीतम आपल्याला पाहायला मिळतील. प्रीतम यांनी हलक्या हाताने खेळला, पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथून पोहोचला, मिरावला क्षेत्ररक्षक तैनात होते, तो तिथून मिरावपर्यंत पोहोचला आणि चेंडू गॅदर करापर्यंत तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या आता 1 पुढे सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 या धावसंख्येवरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 55 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी जरूर गमावला गेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. ताबीज गोलंदाजी त्यावर पाहायला मिळतील. तर स्ट्रायकिंग एंडला यावेळेस डावखुरी हाताचा फलंदाज राहुल बोरकरला पाहायला मिळेल. राहुल बोरकरवरती आता पूर्ण संघाचे दारोमदार पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. यांनी चांगली फलंदाजी अनेक स्पर्धांमध्ये केली गेली. नुकतीच झालेली कुर्तोळी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांनी पाहायला मिळालं. त्यांच्या माध्यमातून ही चांगली भूमिका आयकॉन खेळाडू होते तिथे आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु आज इथे मात्र ACLचा थरार आपण पाहतोय. सोमेश्वर क्रिकेट लीग मध्ये त्यांना पाहिलं जात आहे. 60 रुपये संघामधून पाहिलं जाईल कशा प्रकारे फलंदाजी करतील. इथे मात्र शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धावा खर्च केली आहे. धावसंख्या 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता ताबीज आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने मारा रायटम राऊंड विकेटचा मारा करतील. ते मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील राहुल बोरकर यांना. राहुल यावेळेस टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. थोडंसं बीट केलं जात आहे राहुल याला, कारण ताबीज यांना सुद्धा चांगलं माहिती आहे राहुल कोणत्या दिशेला खेळू शकतो. त्या प्रकारे गोलंदाजी मैदानामध्ये करणं गरजेचं आहे, कारण त्याच्या विरुद्ध दिशेला गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर पाहायला मिळते. परंतु यावेळेस टप्प्याचा चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाही आहे, तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावीसाठी. चांगला फटका जरूर होता, गॅप शॉट शोधायचा होता, परंतु तिथं नैसर्गिक अडथळा असल्यामुळे चेंडू ट्रॅव्हल झाला तर सरळ डिक्लेरेशन बॉक्समध्ये. आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 5 या धावसंख्येवरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहतोय 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 60 रुपये संघ एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. डीजे
समाप्तीनंतर साई कृपा संघ फलंदाजी करत असताना पाहतो. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाहतो आपण. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होतील ऋषी यांना पाहायला मिळतील. नंतर सोमेश्वर गावातले एक उगवत सितार आपल्याला पाहायला मिळतील. कायम जर विचार केला तर यंगस्टर सोमेश्वर या संघाकडून खेळत असतात सातत्याने, परंतु आज ही लीग फॉर्मॅटची स्पर्धा आणि इथे कोणताही खेळाडू कोणत्याही संघामध्ये जातो आणि आज ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अकबर 11 या संघाचं प्रतिनिधित्व करताना ऋषी यांच्या माध्यमातून चांगला फटका जरूर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. यावेळेस पुढून मारण्याचा प्रयत्न जरूर केला. गॅपशॉट इथे शोधला गेला. तिथे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 6 या धावसंख्येवरती इकडेच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. एक अनुभवी असे खेळाडू पाहायला मिळतील. यष्ट्यांच्या कामगिरीमध्ये पाहायला मिळतील. भूषण पिलनकर असतील, तसेच ताबीस असतील, दानिश असतील चांगले, तसे उमेश पावसकर असतील, करण नागवेकर असतील, ऋत्विज नागवेकर असतील, असे चांगले दिग्गज खेळाडू प्रतिभार संघामध्ये पाहिले जातात. अकबर 11 संघामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये त्यांना सुद्धा माहीत आहे की कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं पाहिजे, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवायला पाहिजे ते चांगलेच माहिती, कारण एक अनुभवी असे खेळाडू प्रतिभार संघामध्ये पाहिले जातील. ऋषी गोलंदाजी ट्रॅकवर ऋषीचा सुद्धा एक अनुभव चांगला आहे. त्यांनी सुद्धा एक जर विचार केला तर चांदोरी स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती, परंतु आज इथे मात्र अकबर 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतील. राऊंड विकेट हा चेंडू मात्र राहुल बोलकर साठी बॅट चेंज केली होती, परंतु इथे पंचांचं शर्यत डिक्लेरेशन बॉक्समध्ये ट्रॅव्हल झाला चेंडू. इथे मात्र भूषण पिलनकर तिथे थोडेसे मागे यष्ट्यांच्या मागे बीट झाले आणि चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आता मात्र 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा ऋषी आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन राहुलसाठी आले सर. राहुल बोरकर चांगला फटका जरूर इथे पाहायला मिळतं. चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेट काव करण्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पार षटकार. जर जास्त लांब गेला तर आणि लवकरात लवकर द्यायचं आहे. लाईनमॅन जरा थोडंसं अंतर घेऊन बसायचं आपण, विनंती असेल आपल्याला सर्व लाईनमॅनांना. तर आपण इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र राहुल बोरकर थोडंसं शांत होते, त्यानंतर पहिले 2 चेंडू पेस करत असताना तिथून आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार जरूर केला गेला ऋषीच्या चेंडूवरती. मात्र ऋषी पुन्हा एकदा राईट ग्राउंड विकेट. पुढचा चेंडू राहुल बोरकरसाठी पुन्हा एकदा पॉवरफुल हिट केला. एक धाव कंप्लीट केली जाईल होते, परंतु चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये लागून परत आला मैदानावरती, म्हणजे इथे पंचाने घोषित केलं गेलं. एक धाव तिथे पूर्ण झाली आहे डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 1 ने पुढे असावी. 14 या धावसंख्येवरती आता पाहायला मिळेल. धावसंख्या 14 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर ऋषीला दाखल केलं गेलं. अजून ऋषीची 2 चेंडू शेष असतील आपल्या षटकातील. 5वा चेंडू घेऊन प्रथम राऊंड विकेट. राहुल साठी हा शॉट पूल गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात पाहायला मिळतील, परंतु क्षेत्ररक्षक डोक्यावरून पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमा पलीकडे. 6 धावांसाठी आपला 3 फटका. राहुल बोरकर ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 6 धावांसाठी विजय. पुन्हा एकदा ऋषी आणि ऋषीवरती 2 मोठे फटके जरूर लागले. पुन्हा एकदा पॉवरफुल हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी यावेळेस थोडासा बाहेर ठेवला चेंडू, शरीरापासून थोडासा बाहेर ठेवला.
तिथून षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचलाय एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 21 या धावसंख्येवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये साई कृपा हा संघ फलंदाजी करत असताना 55 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतोय. नाव पाहायला मिळते या पंचक्रोशीमध्ये मात्र आयकॉन खेळाडू पाहायला मिळालेला राहुल बोरकर सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडूची भूमिका पार पाडत असतो. परंतु समोरच्या प्रतिभार संघाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे. ऋत्विज नागवेकर असतील, तसेच करण नागवेकर असतील, ताबीज असतील, उमेश पावसकर असतील, असे चांगले दिग्गज गोलंदाज समोरच्या प्रतिभार संघामध्ये सुद्धा पाहिले जाते. करण नागवेकर तिसऱ्या षटक घेऊन येतात. आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक व संघाकडून तिसरे षटक घेऊन येत पाहायला मिळतील आपल्याला. करण नागवेकर मॅन फ्रॉम बाबर शेख हतीस बाहुबली मानला जातो. या पंचक्रोशीमधील एक मोठा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. करण नागवेकर राईट मोर विकेट. राहुल बोरकर साठी हा चेंडू फुलटॉस चेंडू, पहिला चेंडू फुलटॉस केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगले चेंडू गॅदर केला तिथे आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 22 या धावसंख्येवरती पाहायला मिळालेला. तर मात्र साईकला प्रीतमला आणले गेला आहे. अरे प्रीतमला एवढीच कामगिरी असेल की मैदानावरती राहुल बोरकरची बॅट बोलतोय मित्रा, परंतु या राहुल बोरकरला तिथे साथ देणं गरजेचं आहे आणि तेच इथे काम करणं गरजेचं आहे. राहुल बोरकरला जसे सिंगल डबल करून देणं गरजेचं आहे, कारण राहुल बोरकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना एक हाती परतावू शकतो. कारण राहुल बोरकरच्या तेवढी क्षमता आहे आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तेच मगाच्या षटकामध्ये पाहायला मिळालं, कारण 2 षटकार लगावले गेले. ऋषीवरती मोठा प्रहार जरूर केला गेला. पंचांचा इथे व्हाईट बॉलचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे सरसावली 23 या धावसंख्येवरती. राहुल बोरकरचा मी विचार करत होतो, कारण राहुल बोरकरचा जर विचार केला तर चांगली फटकेबाजी पहिल्या ओव्हरमध्ये शांत बसला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मोठे प्रहार जरूर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. करण नागवेकर पुन्हा एकदा प्रीतमसाठी हा चेंडू मात्र प्रीतम थोडासा षटकांपूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु 22चा इशारा येतोय आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. म्हणजे हेच काम हे काम करणं गरजेचं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये राहुल बोरकरची चांगली बॅट बोलते, त्याला एक धाव करून देणं, वरती स्ट्राईकला जास्तीत जास्त आणणं घेणं हे काम करणं गरजेचं आहे प्रीतमसाठी. कारण राहुल बोरकर चांगली फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. 55 धावांचा पाठलाग लक्ष ठेवलं गेलं होतं आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा षटकांपूल केला गेला राहुल बोरकरच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तिथे ताबीज पाहायला मिळाले, चांगले क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळालं. मिड विकेटला कावकर्णरच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु ताबीज इथे क्षेत्ररक्षक तिथे तैनात केले होते. ताबीजच्या माध्यमातून चांगला चेंडू गॅदर केला गेला आणि तिथे एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. ही गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र आपण 55 धावांचा लक्ष्यचा पाठलाग करत असताना साई कृपा हा संघ फलंदाजी करत असताना पाहतोय आपण. करण नागवेकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राईट विकेट पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. यावेळीचा पुढे मारण्याचा प्रयत्न जर केला ताबीज इथे मात्र पकडला जाईल. प्रीतमला मात्र माघारी परतावा लागेल. षटकांपूल पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता, फटका फसला आणि सरळ क्षेत्ररक्षक ताबीज यांच्या हातामध्ये फसला. मात्र फलंदाज होईल बाद. प्रीतम बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतं, मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतं. समोर एक मोठा भाऊ बोली आपल्या समोर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळालेला. करण नागवेकर मॅन फ्रॉम हत्तीस गावातून आपण सातत्याने त्यांना पाहिलं.
गोलंदाज राईट मोठे विकेट मारा करतील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इथे मात्र आले मिळतील गोलंदाज राईट मोठे विकेट आणि इथे मात्र फलंदाज शपथ झाला परंतु चेंडू त्याचा ट्रॅव्हल झाला आहे ते मात्र झेलची शक्यता होती परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला चेंडूपासून आणि तिथे चेंडू गॅदर करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली गेली आहे एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1 पुढे सरसावले धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या धावसंख्येवरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई कृपा संघ 55 धावांचा पाठलाग करत असल्याचे आपण पाहतोय डीजे समीकरण नेऊन ठेवलं 12 चेंडू आणि मात्र 28 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तर मात्र 12 चेंडू 28 धावांचं समीकरण बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून जरूर आमच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि इथे मात्र पंच इथे मेन अंपायरचं काम शुभमजी मुरकर सर असतील आणि स्क्रीनलेग अंपायर रोहनजी चालके सर असतील अशी 2 दिग्गज खेळाडू इथे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील या स्पर्धेनिमित्त नवीन गोलंदाज ऋतुज नागवेकर इथे मैदानावरती दाखल केले गेले आहे सामना येऊन टिपला 12 चेंडू समीकरण 28 धावांचं समीकरणचा पाठलाग करतात कशा रीतीने पाठलाग केला जाईल राहुल बोरकर अजूनही मैदानावरती दाखल असतील परंतु एक चांगला गोलंदाज पाहायला मिळेल बाबर शिकातीस या संघाचा ऋतुज नागवेकर परंतु आज अकबर 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय आपण त्यांना ऋतुज नागवेकर 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ऋतुज नागवेकर गोलंदाजी ट्रॅकवर दाखल केले गेले आहे सामना कंपल्सरी चेस असेल परंतु पंचांकडून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आमच्यापर्यंत जरूर पोहोचला म्हणजे 3 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर असतील बाकी सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असतील म्हणजे इथे हाणामारीचा षटक जरूर असेल 12 चेंडू 28 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल भूषण पिलनकर यष्टनच्या मागे पाहिले जातील आणि त्यांच्या रीतीने चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे ऋत्विज नागवेकर पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू घेऊन इथे राहुलसाठी षटकांपूल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये ट्रॅव्हल झाला तिथून एक धाव कंप्लीट झाली आहे तर मात्र सामना येऊन ठेवला 11 चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल इथे मला वाटतं समीकरण खूप मोठं आहे होत्याचं नव्हतं करावं लागेल आपल्याला जर सामना विजयी जर करायचा असेल आपला संघ जर पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचा आहे परंतु इथे जर विचार केला तर नॉकआउट मॅच नाही कारण इथे लीग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळवली जाते इथे आपल्याला एक सामना जिंकणं गरजेचं असतं यावेळी पुन्हा एकदा षटकांपूल केला चित्र इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतं डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावीसाठी धावसंख्या आता 1 पुढे सरसावी धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच 29 धावा लीग फॉर्मॅट म्हटलं की स्पर्धेचा इथे जर विचार केला तर इथे एक सामना जिंकणं गरजेचं असतं कारण पॉईंट टेबल मध्ये रन रेटने ही स्पर्धा खेळवली जाते म्हणून इथे एक सामना एक विकेट मात्र इथे काय करताय राहुल बोरकरचा षटकांपूल केला चेंडू खाली क्षेत्रात ऋषी बोरकर तिथे ऋषी पोहोचले होते तिथे मात्र चांगला झेल टिपला होता परंतु चेंडूला आतमध्ये फेकला गेलाय चांगला षटकार होता परंतु वाचवला गेला आहे आपण इथे 2 धावा खर्च केल्या आणि एकूण 3 धावा खर्च केल्या आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती म्हणजे 32 या धावसंख्येवरती पाहायला मिळेलं 3 धावा आपल्या संघासाठी वाचवले गेले आहे ऋषीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ऋषीच्या माध्यमातून जी स्पर्धा घरोघरीची स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट रत्नागिरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहिली जाते तर सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मी समालोचन कक्षातून प्रतीक कांबळे सहर्ष स्वागत करतो पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये तसेच आमचे सर्व साथीच्या स्कोरची भूमिका पार पडतात इम्रान काझी तसेच डीजे मास्टर आमचे सुमधुर संगीत यांचा आवाज आमच्या इथे सकाळच्या सत्रामध्ये चांगलं एक मन हलकं करतात ते म्हणजे आमचे डीजे मास्टर श्वेत पेटकर यांचं सुद्धा सरचे स्वागत करतो आणि इथे संपूर्ण टीम सौरभदादा आदरणीय सौरभदादा मयेकर यांची संपूर्ण टीम इथे मात्र विशाल काळकरचा षटकांपूल केला होता क्षेत्ररक्षक तिथे उमेश पावसकरला तैनात केलं होतं कारण इथे मात्र जर विचार केला तर पॉवर प्लेचा षटक म्हणजे पॉवर प्ले हाणामारीचं षटक होतं आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला मिसस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि
उमेश पावसकर तिथे तैनात होते. चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाजी ते मात्र विशाल कालकरची खेळी संकुष्टात आली होती आणि फलंदाज विशाल कालकर बॅक टू द पवेलियन पाहायला मिळाले आहे. धावसंख्या 32 या धावसंख्येवरती. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ऋत्विज नागवेकर गोलंदाजी ट्रॅकवर तर सिद्धेश बोरकर फलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात आपल्याला. इथे मात्र थोडासा पाठी ठेवण्याचा प्रयत्न होता, हाईट वरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता, म्हणजेच काय थोडासा शटडाऊन पुल करण्याचा प्रयत्न देण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. निर्धाव चेंडूची तिथून जरूर सांगता झाली आहे. धावसंख्या तिथेच थांबली. आता मात्र 32 या धावसंख्येवरती अजून इथे चेंडू बाकी असतील 7 आणि जिंकण्यासाठी धाबा करायच्या आहेत 23 धाबा. पुन्हा एकदा इथे मात्र निश्चितच शटडाऊन पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची जरूर सांगतो होते. चांगली गोलंदाजी ऋत्विज नागवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर इथे मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल. समीकरण 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता साई कृपा संघाला जिंकण्यासाठी. सामना कंपल्सरी चेस असेल. डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. राहुल बोरकर 6 चेंडू आणि 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू पुलटासला पुलटस केला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? तिथे दानिश होता क्षेत्ररक्षक धावला होता, परंतु तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. 3 धावा कंप्लीट केल्या आहे. ते ओव्हर झाला आणि 3 धावा कंप्लीट केल्या. पंचांचा इशारा येतो नो बॉल, म्हणजेच काय इथे बेनिफिट भेटलं जाईल. इथून 4 धावा भेटल्या आहेत. एकूण 4 धावा मिळाल्या चेंडूवरती. मात्र अजून चेंडू बाकी असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या. 6 चेंडू 19 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. करण नागवेकर ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतो. 6 चेंडू 19 धावांचं समीकरण. स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश बोरकरला पाहतोय तर न स्ट्रायकिंग एंडला राहुल बोरकर ओपनिंग साठी आला होता, परंतु अजूनही मैदानावरती दाखल चांगले फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. ते मात्र तटीय सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक मिढावनचा क्षेत्ररक्षक होता, तिथला बाहेर घेतलं गेला आहे, म्हणजे थोडंसं समीकरण वेगळी रणनीती आखली जाईल करण नागवेकरच्या माध्यमातून. सिद्धेश स्ट्रायकिंग एंडला इथे काय करताय? दांडी 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 गुल फलंदाज सिद्धेश नागवेकर. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता असतावेळी 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असतावेळी इथे मात्र पहिल्या चेंडूवरती इथे मात्र
विनंती असेल की पायाखालचा फक्त न असेल आणि त्याला फ्रीट असेल. धावसंख्या आता मात्र जर विचार केला तर 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. प्रतीक बोरकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेशी इथे मात्र दांडी गोल केले करण नागविकरने. इथे मात्र थोडासा शटांपूल करण्याचा प्रयत्न. चेंडूची बॅटची कडा घेऊन गेले चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. साहिल पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाने. तिथे एक धाव तिथून कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीने. आता मात्र 4 चेंडू 18 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे 3 षटकार लगवायचे तिथून. चेंडू बाकी असेल 4 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. 18 धावांची आवश्यकता. सामना येऊन टिपला होता 6 चेंडू 23 धावांवरती. परंतु इथे आतापर्यंत 2 चेंडूवरती जर विचार केला तर 5 धावा आल्या आहेत. म्हणजे इथून 4 चेंडूवरती आपल्याला धावा करायच्या. 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. राहुल बोरकर स्ट्रायकिंग एंडला. चांगली फटकेबाजी करण नागविकर राईटवरती विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु फटका फसला. प्रतीकला रोखलं गेलं. अजूनही 3 चेंडू आणि 3 षटकारांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. थोडासा मला वाटतं सामना आहे ते अकबरी लेवना चांगली झुकत्या वेळी पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ म्हणून ओळखला जातो. इथे कोणताही फलंदाज येऊ शकतो. षटकार चौकार लगावू शकतो. परंतु राहुल बोरकरचा जर विचार केला तर अजूनही त्याच्यामध्ये क्षमता आहे. परंतु यावेळेस शटांपूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटपासून थोडासा दूरवरती ठेवला. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होते. धावसंख्या मात्र तिथेच थांबली. आता मात्र 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 2 चेंडू 18 धावा. करण नागवेकर राईटमध्ये विकेट. यावेळेस चांगला चेंडू होता. चांगला फटका जरूर होता. स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. इथे मात्र पुन्हा एकदा अंतिम चेंडू घेऊन थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. इथे मात्र 1 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. करण नागवेकर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन अंतिम चेंडू घेऊन. व्हाईट बॉलचा इशारा जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचला आमच्यापर्यंत. व्हाईट बॉल. थोडंसं खराब गोलंदाजी. अंतिम चेंडू 1 धावा 16 धावांची आवश्यकता असेल अजूनही मैदानावरती. समीकरण इथे खूप मोठा इथे होत्याचं नव्हतं करावं लागेल. परंतु इथे जर 4थ्या षटकावरती होत्याचं नव्हतं केलं असतं तर आतापर्यंत हा सामना थोडासा आपल्याला कमी धावावरती येऊन टेपला असता. ते काय करता इथे डॉट बॉलची समाप्ती आणि हा सामना विजय होतोय. तो म्हणजे अकबर 11 संघ विजय होतो आहे. धन्यवाद. विजय. वीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो ताबीज याला. ताबीज आपण यायचं मेडल आपलं स्वीकारायचं आहे.